शिवशरण पाटील यांनी नुकताच एका स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण जर इमानदारीने काम केलं तर भ्रष्टाचार न करता सुद्धा चांगलं जीवन माणसाला जगता येतं, असं प्रतिपादन माजी पोलीस महासंचालक अहमद जावेद यांनी या मेळाव्यादरम्यान। शिवशरण पाटील यांचा जीप चालक मालक संघटना ते आमदारापर्यंतचा कामाचा धडाका तसेच त्यांचा जनसंपर्क वाखाणण्याजोगा आहे। त्यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यामुळे तसेच सोलापूरला आल्याने मला अधिक ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन निवृत्त पोलीस महासंचालक अहमद जावेद यांनी केले। शासकीय सेवेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास भ्रष्टाचार न करताही चांगले जीवन जगता येते, हे त्यांनी आवर्जून सांगितले। माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात अहमद जावेद बोलत होते। यावेळी व्यासपीठावर शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आशालता जगताप, माजी विरोधी पक्षनेते रामचंद्र जन्नू, नरेंद्र काळे, शहर भाजपच्या अध्यक्ष रोहिणी तळवळकर, सिद्धेश्वर पाटील, रमेश पाटील, गुरलिंग कन्नूरकर, सुभाष चव्हाण आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। प्रारंभी शिवशरण पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून दिवाळीनिमित्त सर्व मंडळी एकत्र येऊन गप्पा गोष्टी व्हाव्यात याच उद्देशाने स्नेह मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले। डॉक्टर शिवरत्न शेट्टे म्हणाले, स्नेह मेळाव्यात फराळाच्या मेनूपेक्षा संस्काराचे मेनू फार महत्त्वाचे आहेत। अहमद जावेद यांच्यासारखे प्रामाणिक पोलीस अधिकारी अहमद जावेद सारख्या प्रामाणिक पोलीस अधिकारी वर्गांचे सॉफ्टवेअर आजच्या तरुण पिढीमध्ये फीड करणे गरजेचे आहे, असे म्हटले। अभय दिवाणजी यांनी आपल्या मनोगतात शिवशरण पाटील हे कोणाचेही काम असो ते जात पात पक्ष असा भेदभाव न करता काम होण्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची कला कौतुकास्पद आहे, असे म्हटले। कार्यक्रमात गुरुलिंग कन्नूरकर, सुभाष चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडथिले यांनी केले। तसेच नागेश ढवणे, सावित्री ढवणे, अशोक मैंदर्गीकर, प्राध्यापक शैलजा पांढरे, ज्येष्ठ नागरिक नागेश कुंभार यांनी विविध हिंदी, मराठी व कन्नड गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली। या स्नेह मेळाव्यास पुरुषोत्तम बर्डे, ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड, माजी नगरसेविका शैलजा राठोड, विठ्ठल वनमारे, शैलेश आमणगी, सिद्धारूढ, नागेश बिराजदार, सतीश दरेकर, अप्पा पाटील सर, मुरलीधर कडलासकर, निंबाळे, राजेश्वरी भादुले, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, शांतकुमार मोरे, गिरीश मंगरुळे, प्रमिला चोरगे, सिद्धराम वनमोरे, सिद्धराम खेडगीकर, बसवराज सोन्नत, श्रीमंत आमणे, अप्पासाहेब तिप्रादी, बिराजदार, दयानंद विजापुरे, राजू सोळडे, मल्लीनाथ याळगी, लोकसेवा कॉलेजचे प्राचार्य कुमठेकर, प्रसिद्ध गायक मोहम्मद अयाज, माजी महापौर सुशीला आबुटे, माजी उपमहापौर राजेश काळे, सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा गोबूर, होनमुर्गीचे राजू कोळी, बसवराज हसापुरे आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी मनोरमा दीपावली अंक देऊन माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार यांचा विशेष सत्कार केला व दीपावलीच्या शुभकामना दिल्या। यावेळी ॲडव्होकेट युवराज अवताडे हे देखील उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वश्री अशोक भांजे यांच्या मार्गदर्शनाखाली मदन पोलके, सिद्धेश्वर पाटील, शेखर देशमुख, गंगाधर पाटील, संतोष हिरेमठ, अजित जमादार, लालसिंग चव्हाण बदले यांनी विशेष परिश्रम घेतले। दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार। सर्वप्रथम वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ IAS अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या सुद्धा पगार एवढा जास्त असतात, जास्त म्हणतो मी की आपल्याला इतर काही बघण्याची गरजच नाही आहे। का लोक इतर इकडे तिकडे बघतात हे मला काही समजून येत नाही। फक्त त्यांचे एक लोभ असते, परंतु या पगार मधून आरामाने काम करण्याची आणि राहण्याची आणि आपले फॅमिलीचे देखरेख करण्यासाठी भरपूर हे असतात। म्हणून माझे एकच आग्रह राहतात लोकांना, आपल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर, की तुम्ही इमानदारीने मेहनतीने काम करा। एक नवीन ऊर्जा याच्या बरोबर माझ्या बरोबर जातात। परत वारंवार इथे येतो, एक चार्जिंग हे म्हटले ना, हे सॉफ्टवेअर टाकत आहेत तरुण अधिकारी मध्ये। सोलापूर मला नवीन ऊर्जा देतात, जसं आपण इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये चार्जिंग करतो, सध्या सर्वांना माहिती आहे इलेक्ट्रिक व्हेकलचा काळ आलेला आहे। अण्णा पाटीलच्या बद्दल मी तुम्हाला सांगतो, जेव्हा हे काय कुठले चालक जीप चालक मालकांचे आणि पोलिसांच्या बद्दल त्यांचा काही वेगळा होता, पण शेवटी काय झालं की जेव्हा आमदार झाले, जेवढा सहकार त्यांच्याकडनं मला मीच पोलीस डिपार्टमेंटला भेटला तेव्हा 1596 मी उभारलोय आणि शिवचरित्रातला दाखला दिलाच नाही असं कधीच होत नाही।
पायाच्या दगडाला न विसरणं हा संस्कार छत्रपतींचा संस्कार आहे. मग तो कोणत्याही कोणाच्याही आचरणात दिसला तर आचरण करते मला भावतात, मग ते कोणत्याही पक्षाचे असू देत. मला लोक म्हणतात की तुम्ही सगळ्या पक्षाच्या व्यासपीठावर असता. मी एकमेव वक्ता आहे की जो RSS टू RPI सगळ्याला चालतो. मला अस्पृश्यता नाही, कोणत्या पक्षाची नाही, कोणत्या झेंड्याची नाही आहे. मी माझे विचार मांडत असतो. आणि म्हणून मी एक दाखला नक्की देईल की ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके 1596 दिनांक होता 6 जून 1674. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सर्वोच्च प्रसंग, जिजाऊ साहेबांच्या आयुष्यातला सर्वोच्च उत्कट आनंदाचा प्रसंग. आणि महाराज त्या सिंहासनावरती जाणार होते. गादाभट्ट मंत्रोच्चार करतायत. ते सिंहासन 32 मान सोन्याचं सजलेलं आहे आणि राजदरबारामध्ये फुलांचा वर्षाव होतोय. महाराजांच्या